मंडळी, बदलापूर अत्याचाराचा आरोपी अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाल्यानंतरचे सत्ताधारी विरोधकांचे हे आवाज। पोलिसांनी सांगितलेली एन्काउंटर थेरी आज न्यायालयापर्यंत पोहोचली। न्यायालयाने त्यावर प्रश्नांच्या फैरी झाडल्या। न्यायालयाच्या फायरिंगने आज पोलिसांच्या अडचणी वाढल्यात का? एन्काउंटरचा पोलिसांनी केलेला असेल तर मग सत्ताधारी श्रेय का घेत आहेत? कुणाला तरी वाचवण्यासाठी एन्काउंटर ही विरोधकांची थेरी योग्य आहे का? विरोधक एन्काउंटरला राजकीय रंग देत आहेत का? इथं न्यायालय देणार की पोलीस ऑन द स्पॉट न्याय देणार? अशा अनेक प्रश्नांची चर्चा आज आपल्याला बडे मुद्दे या कार्यक्रमात करायची आहे। पण त्याआधी बघूया खास रिपोर्ट। एन्काउंटरवरून राजकीय बॅनरबाजी। भाजपकडून एन्काउंटरवर बॅनरबाजी। शिवसेनेकडून सुद्धा वृत्तपत्रात जाहिरातबाजी। महायुतीत एन्काउंटरवर श्रेयवादाची लढाई। बदलापूर लैंगिक अत्याचारातले आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटर नंतर मुंबईत हे बॅनर झळकले। बदलापुरा, महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना असाच न्याय मिळणार, अशा आशयाचे हे बॅनर लावण्यात आले। या बॅनरवरच्या फोटोत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस दिसत असून त्यांच्या हातात बंदूक आहे। विशेष म्हणजे या बॅनरमधून फडणवीसांचं कौतुक केलंय असं नाही, तर महाविकास आघाडीलाही डिवचण्यात आलंय। एकीकडे भाजपनं बॅनरबाजी करून श्रेय घेण्याचा प्रयत्न केला, तर दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेनं आमच्या चिमुकल्यांना न्याय देणारा हवा असा धर्मवीर अशा आशयाचा मजकूर असलेली जाहिरात वृत्तपत्रात दिली आहे। त्यामुळे सत्ताधारी भाजप शिवसेनेत जणू चढाओढ लागल्याचं चित्र आहे। त्यावरून विरोधकांना टीकेची आयती संधी मिळाली आहे। ज्या मुलं ते बॅनर बघतील त्यांच्यावर काय संस्कार होतील की या राज्याचाच गृहमंत्री बंदूक घेऊन फिरतोय? बस मिर्झापूर टीव्ही सिरियल मध्ये या गोष्टी चालतात, हे वास्तव आहे। हा छत्रपतींचा, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि हा देश, हा राज्य बंदुकीनी नाही चालणार, हे देश संविधानाने चालणार। देवेंद्रजींनी बंदूक तिथून दाखवावी, आम्ही इथून संविधान दाखवू। या जाहिरातीचा अर्थ असा निघतो की मुख्यमंत्र्यांनी आदेशाने हा एन्काउंटर झाला काय, या जाहिरातीचा अर्थ असा होतो। म्हणजे कोणी देवाभाऊला समर्थन दिलंय, कोणी एकनाथ शिंदेना शिवशाही आणताय आणि काय काय त्यांची तारीफ केली। विरोधकांनी अक्षय शिंदेच्या एन्काउंटरवर सवाल उपस्थित केलाय। त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर टीकेची झोड उठवली आहे। विरोधकांकडून आरोपी अक्षय शिंदेचं समर्थन केलं जातंय का, असा सवाल सत्ताधाऱ्यांकडून केला जातोय। हे काही युद्ध नव्हतं की कोणी जिंकलेलं आहे म्हणून, पण या संदर्भामध्ये जी घटना घडली, ज्या पद्धतीने त्यांनी पोलिसांवर वार केला किंवा फायरिंग केलं आणि त्यात तो गेला, त्यामुळे अख्खा महाराष्ट्र खरं म्हणजे सर्वादूर सर्वांच्या चेहऱ्यावर आनंदच आहे। सर्वांना त्या संदर्भामध्ये कोणाची नाराजी नाही, पण आमचे राजकीय मित्र जे आमचे विरोधक आहेत त्यांना वाटतं, मी पुन्हा सांगेल की त्यांना तर असं झालेलं की आपल्या घरामध्येच काही कोणी मेलं आहे की काय, अशा पद्धतीने ते वागतायत। अक्षय शिंदेच्या एन्काउंटरवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झोडू लागल्यात। ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण घडल्यानं सत्ताधारी बॅकफूटवर गेले, पण आता अक्षय शिंदेच्या एन्काउंटरमुळे सत्ताधारी चांगलेच आक्रमक झालेत आणि त्यामुळेच एन्काउंटरवरून महायुती श्रेयवादाची लढाई सुरू झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। दरम्यान हे सगळं प्रकरण न्यायालयात गेलं। न्यायालयानं आज पोलिसांवर सवाल दागले आणि ते सवाल काय आहेत आपण जाणून घेऊया। बघा, न्यायालयानं आज काय सवाल उपस्थित केलेले आहेत। 4 पोलीस असताना आरोपी वरचढ कसा झाला? सवाल दुसरा होता की आरोपीनं पिस्तूल कसं हिसकावून घेतलं? पोलिसांना हे सगळे सवाल न्यायालयानं विचारलेत। न्यायालय विचारतंय, पिस्तूलचं लॉक उघडून ते लोड करून फायर केलं? सवाल न्यायालयानं आज हा सुद्धा विचारला, ट्रेनिंगच्या शिवाय पिस्तुलातून फायर करू शकत नाही? पोलीस डोक्यात गोळी मारतात की पायात? हा सवाल सुद्धा आज न्यायालयानं विचारलेला आहे।
एन्काउंटरची व्याख्या वेगळी आहे असं मत सुद्धा आज न्यायालयानं मांडलं. हे अतिशय महत्वाचं आहे आणि हा एन्काउंटर कसा असू शकतो असा सवाल विचारला. आज न्यायालयाच्या या सगळ्या सवालांनंतर, राजकारणानंतर काही मूलभूत सवाल निर्माण झालेत. आज ज्याची आपल्याला चर्चा करायच्या बडे मुद्द्याच्या माध्यमातून बदलापूर प्रकरणावरून राजकीय पोळी भाजली जातीये का, हा सगळ्यात मोठा सवाल आहे. सवाल आज आपल्याला चर्चेत हा सुद्धा आणायचा आहे की न्यायालयाच्या फायरिंगनं पोलीस घायाळ झालेत का. आज आरोपीला शिक्षा पोलिसांनी द्यावी की न्यायालयानं द्यावी, हा सुद्धा सवाल चर्चेला आपण आणणार आहोत. आपल्या मान्यवर पाहुण्यांना विचारणार आहोत. एन्काउंटर प्रकरणी श्रेयवाद सुरू झालाय का दोन पक्षांमध्ये सत्ताधारीत, हा सुद्धा सवाल आज चर्चेला. आणि कुणाला तरी वाचवण्यासाठी एन्काउंटर यात ही जी थेरी मांडली जाते त्यात तथ्य आहे का, हा सवाल आपल्याला आज या चर्चेच्या दरम्यान विचारायचा आहे. आणि या चर्चेत सहभागी होण्यासाठी मान्यवर पाहुणे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. आपल्या सोबत शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के जोडले गेलेले आहेत. नरेशजी, स्वागत आहे तुमचं. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत आपल्या सोबत आहेत. स्टुडिओमध्ये माझ्या सोबत भाजपचे मुख्य प्रवक्ते केशवजी उपाध्याय आहेत. केशवजी, स्वागत आहे. आपल्या सोबत ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते आहेत आणि या सगळ्या प्रकरणातले याचिकाकर्ते असलेले ॲडव्होकेट असीम सरोदे सुद्धा आपल्या सोबत जोडले गेले आहेत. असीम सर, तुमचं सुद्धा स्वागत. पण सुरुवातीला मी जातोय सचिन सावंत यांच्याकडे. सचिन सावंतजी, ज्या प्रकारचे आरोप विरोधकांकडून केले जात होते त्या आरोपांना न्यायालयातल्या आजच्या सगळ्या फायरिंगनं बळ मिळाले का? तुम्ही जे म्हणताय तेच न्यायालयानं म्हणल्यानं तुम्हाला बळ मिळाले का? नाही, निश्चितपणे म्हणजे खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर कालपासून ज्या पद्धतीनं विरोधकांची संभावना केली जाते, कारण आम्ही जे प्रश्न विचारतोय ते बोचरे आहेत आणि ह्यांचं खरा चेहरा उघड करणारे आहेत. त्यामुळे सातत्यानं जे विरोधी पक्षाला की बाबा ते अक्षय शिंदे या नराधमाला आम्ही त्या ठिकाणी त्याला पाठीशी घालतोय का, हा प्रश्न जो विचारतायत, आता तो कोर्टाला त्यांनी विचारावा की अशा पद्धतीनं, कारण ज्या पद्धतीची सरबत्ती विरोधी पक्षाने केली तीच सरबत्ती आता न्यायालयाने केलेली आहे. आज ज्या पद्धतीनं तुम्ही पाहताय की पोस्टर लागलेले आहेत, एक नाथ एक न्याय, किंवा देवेंद्र फडणवीसांचे पोस्टर जे आहेत ज्याच्यामध्ये हातामध्ये बंदूक घेऊन बदला पुरा अशा पद्धतीचे दाखवले. जसं काही गँग्स ऑफ व्यासपूर आहे, सरकारने गँग्स ऑफ वासेपूर चाललेलं आहे आणि त्या मिर्झापूरच्या सिरीजमध्ये जसं अखंडानंद त्रिपाठी असतात तेच कॅरेक्टर देवेंद्र फडणवीस निभावत आहेत का, प्रश्न आता आहे. आणि ज्या पद्धतीनं खोटं सांगितलं तर जनतेची दिशाभूल केली जाते. एके ठिकाणी तुम्ही म्हणताय की पोलिसांनी बचावामध्ये स्वतःच्या स्वसंरक्षणार्थ त्या ठिकाणी गोळी झाडली आणि मग दुसरीकडे या ठिकाणी पोस्टरबाजी केली जाते. आमचा थेट प्रश्न होता की तुमच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशानं हा एन्काउंटर झाला का, हे तरी सांगा ना, मग लोकांना कळलं पाहिजे. चर्चेमध्ये घेतो त्यांना विचारतो, गँग ऑफ वासेपूर आहे की न्यायालयाचं, हे न्यायाचं सरकार आहे, कायद्याचं सरकार आहे? मग हे कायद्याचं सरकार याबद्दल शंका बाळगण्याचं कारण नाही. आता महाविकास आघाडी सरकारचं दुःख मी समजू शकतो. महाविकास आघाडी सरकारच्या जे लोक आहेत आता, खरं म्हणजे ज्या ज्यावेळी अशा घटना घडल्या, मी इतिहास आठवतो, तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल, बाटला हाऊस एन्काउंटर झालं. सोनिया गांधीनं रात्रभर त्या गेल्या, त्या रडल्या, त्यांना रात्रभर झोप लागली नाही. खरं म्हणजे बाटला हाऊसला एन्काउंटर केलं होतं, दहशतवाद्यांना मारलं होतं. महाराष्ट्रामध्ये ज्या इशरत जहा ज्या अहमदाबादला मारली गेली त्यावेळी याच ठिकाणी शरद पवार गटांचे नेत्याने किती दुःख झालं होतं, की दुःखाचे उमाळे आले होते आणि ते धावत त्यांनी मदत जाहीर केली होती. ज्या ज्यावेळी एखाद्या अशा गुन्हेगाराला मारहाण होते, मारलं जातं, एन्काउंटर होतो, त्यावेळी महाविकास आघाडीतील, मग ते काँग्रेस असेल, मग ते राष्ट्रवादी शरद पवार गटाचे असतील किंवा उभाटा, आता त्यात उभाटा जोडले, या सगळ्यांना ज्या पद्धतीने दुःखाचे उमाळे येतात आणि कालपर्यंत जो माणूस त्यांच्या दृष्टीनं गुन्हेगार असतो तो आज एका क्षणामध्ये तो तर सूतक जणू आपल्याच घरातला कोणीतरी मारला गेला आहे. या पद्धतीचं सूतक महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष करतायत. हे सगळ्यात मोठं दुःखदायक आहे. खरं म्हणजे बदलापूरची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. ज्या पद्धती झालं ते समर्थन कोणीच करू शकणार नाही. त्याबद्दलचं तातडीने सरकारने पावलं उचलली, SITने त्याबद्दलचं आरोपपत्र तयार केलं होतं, त्या गोष्टी सगळ्या सुरू होत्या. आणि अशावेळी खरं म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये कुठेच लपवालपी किंवा हेळसांड अशी सरकारने केली नाही. सरकार त्या पद्धतीने कारवाई करत होतं. त्यामुळे तरीसुद्धा सरकारवरती कालपर्यंत फाशी झाली पाहिजे, सरकार अमुक आहे, सरकार तमुक आहे असं म्हणणारे हे तिन्ही पक्ष आज मात्र वेगळ्या भावना व्यक्त करतायत, विरोध करतायत. हे दुःख आहे, क्लेशकारक आहे आणि निर्लज्जपणाची हद्द पार करणार आहे. नरेश म्हस्केजी, सवाल उपस्थित केला जात आहे, पोलिसांनी जर एन्काउंटर केलं असेल तर जाहिराती तुमच्या कशासाठी? ठीक आहे, हा तुम्ही बोला, मी नरेशजींकडे जातो. हा सचिन सावंतजी, तुमचं म्हणणं. हा
पटकन कमेंट त्याच्यावरची, पुढे जाऊ. नाही म्हणजे आता ही जी संभावना केली जाते निर्लज्जपणाची वगैरे, कारण आम्ही जे प्रश्न विचारलेत ते यांना बोचतायत, परंतु न्यायालयाने देखील तेच प्रश्न विचारलेत. आता ही जी आमची संभावना केली जाते, न्यायालयाबद्दल देखील अशाच पद्धतीचे शब्द वापरणार काय? सचिनराव, तुम्ही ज्यावेळी एक सांगतो, विलासराव जे प्रश्न विचारते त्याची उत्तर मी देतो. आणि प्रश्न प्रश्न असा असा आहे, आहे, विरोधी केशवराव, पक्षांकडनं एका पहिली गोष्ट अशी आहे परिपक्वतेची की तुम्हाला अपेक्षा त्याची असते. उत्तरं देता येत ज्यावेळी नाही. काही आणि ज्यावेळी तुम्ही असं लोकभावना सांगताय की अत्यंत नीट तीव्र पद्धतीने क्षुब्ध तपास केला. असतात, त्या सुरुवातीपासून लोकभावना आतापासून किती इथपर्यंत क्षुब्ध होत्या त्या आपण आजही सुद्धा तो बघितल्या. CCTV फुटेज आणि गायब आहे. अशा वेळी या ज्या प्रकरणातला दुसरा पद्धतीने आरोपी जो निर्लज्जपणाची आपटे आहे, कळस तो गाठत आजही एक महिनाभरात काँग्रेसचे फरार आहे, नेते तुम्हाला ज्या पकडता येत पद्धतीने नाही, व्यक्त तुमचे आरोपी करतायत फरार ते होतात, निर्लज्जपणा तुमच्या आहे. आणि ठिकाणी पहिला पकडले प्रकार जात नाही, नाहीत. ज्या ज्यावेळी बरोबर एन्काउंटर अशाच होतं प्रकरणामध्ये त्याचे का CCTV काँग्रेसचे फुटेज गायब नेत्यांना दुःख होतात. होतं, हे ते सगळं का प्रकरण जे काँग्रेसचे आहे ते नेते सुद्धा दाबण्याचा पळतात. प्रयत्न होतो. मी बाटला हे उचलत सोनिया सगळ्या गांधीपासूनचे गोष्टी रेफरन्स तुमच्याच देतो. बाबतीत कशा आणखी मी घडतात? रेफरन्स द्यायला हा तयार आहे. प्रश्न आहे. ज्या ज्या आणि एन्काउंटर अचानकपणे झालं, बंदुका घेऊन ज्या तुम्ही ज्या बाहेर एखादा पडता आणि दहशतवादी पोस्टर गुन्हेगार दाखवता. मारला गेला, लोकांना हे पटणारं त्यावेळी नाहीये. देशामधले उदाहरण गृहमंत्र्यांनी अनेक आहेत हातामध्ये की काँग्रेसच्या बंदूक घेऊन लोकांना पोस्टर सुद्धा लावावेत येतं. का? का हा बाबा प्रश्न आहे. गुन्हेगारों का ठीक आहे, असं नाही, म्हणायचं नाही, का? मवे का हात मला गुन्हेगारों के मला साथ नरेश हे मस्केजींना या म्हणायचं का? चर्चेत आणायचं आहे. नरेश मस्केजी, त्यांचा सवाल आहे, तुम्ही बंदूक घेऊन फोटो काय टाकता, तुम्ही कशा प्रकारे हे जाहिरातबाजी करता, ते कशासाठी, तुम्ही काय केलं म्हणतायत ते? नाही, अडचण कोणाला आहे? जर विरोधी पक्षांना अडचण असेल, हो, हे बघा, लोकभावना आहे. आपण जर लोकांमध्ये गेलात, आपण सोशल मीडियावर जा, तुम्ही बघा लोकांनी काय म्हटलंय, काय झालं माहितीये का? मुळात लोकांच्या भावना या कोणी भडकवल्या आहेत? ते विरोधी पक्षाने. तुम्ही आठवतंय का, ज्यावेळी ही घटना घडली त्यानंतर मी नेहमी तेच सांगतोय, कारण मी ठाणे जिल्ह्यातला आहे, मला माहित आहे त्या ठिकाणी काय घडलं ते. बाहेरून 30 बसेस त्या बदलापुरात सडनली त्या दिवशी नेण्यात आल्या. त्यांच्या हातात लाडकी बहीण योजनेच्या विरुद्धचे बॅनर दिले गेले आणि त्या रेल्वे चक्का जाम केलं गेलं. आणि काय आंदोलनाचा विषय काय होता? ताबडतोब आमच्या हातात तो आरोपी आणून द्या, त्याला रस्त्यावर फाशी द्या, आजच्या आज फाशी द्या. अशा पद्धतीने आंदोलन त्या ठिकाणी केलं गेलं. बरं, त्या आंदोलनाचे लीडर कोण होते? तर महाविकास आघाडीचे नेते, उभाटाचे नेते. अहो, लोकांच्या डोक्यात तुम्हीच घातलं गेलं. संविधानामध्ये ताबडतोब फाशी दिली जाणार होती का? तर नाही. तरी सुद्धा लोकांच्या डोक्यात सचिनजी ते असं म्हणतात, घातलं आम्ही ते गेलं. व्हिज्युअल सुद्धा दाखवतोय. एका बाजूला मागणी करायची, आत्ताच्या आत्ता फाशी द्या, चौकात फाशी द्या. ते व्हिज्युअल्स तुम्ही बघा. फाशीचा दोर तिथे लटकवला गेला होता. दोन्ही बाजूने राजकारण आणि झालं का? सरकारला दोषी पकडलं जात होतं. आज जी कृती झाली, लोकांमध्ये आपणच ते डोक्यात घातलं आणि त्यामुळे कृती झाली. लोकांनी त्या कृतीचं स्वागत केलं गेलं. त्यामध्ये याला जबाबदार आपण आहात. त्यावेळी सरकारला दोष देताना ताबडतोब फाशी द्या, ताबडतोब फाशी द्या, तेव्हा सरकारला दोषी पकडण्यात आपणच होतात. बरं, नुसतं बदलापूरमध्ये नाही, तुमचे नेते अख्ख्या महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या दिवशी आंदोलन केलं गेलं की अशा पद्धतीने. आणि आता लोक त्याचं स्वागत करतायत जी कृती झाली त्याला. याला जबाबदार आपण विरोधी पक्षच आहात. आणि कोर्टाने, पोलिसांनी केलेलं जे काही त्यांच्या हातून जे कृत्य घडलेलं आहे त्याला त्यांनी दोषी नाही ठरवलं. त्यांनी चौकशी करायला सांगितलेली आहे. चौकशी त्या ठिकाणी उत्तर द्या. चौकशीचा रिपोर्ट मागितलाय. तुम्ही ज्या पद्धतीत लोकांमध्ये आणताय की बाबा कोर्टाने दोषी कुणालाही ठरवलेलं नाहीये. कोर्टाने क्लेरिफिकेशन मागितलेलं आहे, ते त्या ठिकाणी मिळेल. ठीक आहे सचिनजी, उत्तर. नरेश मस्केजी जे म्हणतायत ऐकून घ्या. त्यांच्यामध्ये काय झालंय की त्यांना आता प्रवक्ते बनायचे ते महायुतीचं, तर तुम्हाला फेक मला बनायची गरज नाहीये. बदलापूरच्या घटनेमध्ये जेव्हा झाली त्यावेळेला लोक जी उतरली होती ती तिथलीच लोक होती ज्यांना तुम्ही त्या ठिकाणी अरेस्ट केलं. ते सगळेजण बदलापूरचे नागरिक होते, हे स्पष्ट झालंय. आणि हे सगळ्यांचा जो फेक प्रोपगंडा होता की बाहेरनं आणलं गेलं, ते तोंडावर पडलेलं आहे. आता जन आक्रोश झाला, तिथे लोक 8-8 तास थांबले, तिथे ट्रेन थांबवल्या गेल्या, त्या संदर्भामध्ये ह्यांना उत्तर नव्हतं. म्हणून आता अशा पद्धतीने दाखवतात की त्याच्यामुळं आम्ही ते फेक एन्काउंटर केलं का किंवा एक एन्काउंटर केलं का. म्हणजे ह्या गोष्टीचं देखील त्याचं उत्तरदायित्व जनतेवर टाकतायत. अरे बाबा, इथं प्रश्न असा आहे की इथं पोलिसांनी जे केलं ते एके ठिकाणी पहिल्यांदा आत्महत्या म्हटलं गेलं, नंतर स्वसंरक्षणार्थ त्याला मारलं गेलं म्हटलं गेलं, आणि त्यानंतर सरकारतर्फे आणि भाजपतर्फे स्वतःची पाठ थोपटवण्याचा प्रयत्न केला गेला. मग त्याचा जन आक्रोशाशी संबंध काय? म्हणजे जन आक्रोश होता म्हणून तुम्ही एन्काउंटर केलं का? म्हणून तर हा प्रश्न विचारलाय की तुम्ही एन्काउंटर का आदेश दिलात का? मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी जाहीर करावं ना. तुमचे पोस्टर लागतात ना बंदुका घेऊन, तुमच्याच त्या ठिकाणी एक नाथ एक न्याय दाखवतात ना. तो जनतेने लावलेला नाही. सोशल मीडियाचा संबंध काय? काँग्रेसच्या लोकांनी
भारतीय जनता पक्षानं जे केलेलं आहे देवेंद्र फडणवीसजी आणि मुख्यमंत्र्यांनी बदलापूर घटनेचा प्रयत्न तुम्ही त्याच्याबद्दल केला, तुमचं उत्तर हे या काय? देशातलं या आणि राज्यातलं वास्तव आहे. एकच गोष्ट तुम्ही जर शांतपणे ऐकून केशवराव, घेतलं तर त्याचे उत्तर देतो. केशवराव तुम्ही आम्ही सांगतो उत्तर द्यायला तयार आहे ना त्याची. फक्त अरे आपल्या माझं उत्तर देतो ना मी, आधी अडचण माझं हीच आहे. बोलू तर पूर्ण होऊ द्या. अरे बोलणं पूर्ण माझं बोलणं तर पूर्ण होऊ द्या. मुद्द्यावरती बोलू ना आपण. जर आपण लांबलचक बोलत असतो तर चर्चा ठीक आहे. एकाच मी सावंतांपुरती आज आपण माझं हे मुद्द्याचा- किती वेळ बोलायचं हे तुम्ही मला या- ठरवणार का? मला या चर्चेत असीम सरोदेंना त्या आणायचंय. ठिकाणी अँकर ठरवणार. सचिनजी मी फक्त असीम सरोदेंजींना एकदा या चर्चेमध्ये घेतो. असीमजी, ज्या प्रकारची आज भूमिका कोर्टानं मांडलेली आहे, काही महत्वाचे मूलभूत सवाल उपस्थित केलेले आहेत. हे सवाल खऱ्या अर्थानं इथल्या व्यवस्थेला, पोलिसांना, सगळ्यांच्याच कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहेत का? मी या प्रश्नाचं उत्तर देतो, पण माझी एवढीच विनंती आहे की जे काही जण मध्ये मध्ये बोलतात त्यांनी मध्ये मध्ये बोलू नये. त्यांचं बोलणं पूर्ण आम्ही ऐकलेलं आहे, तर आमचं पण बोलणं त्यांनी ऐकावं. त्यांना काय आम्ही प्रश्न विचारत नाहीये. त्यामुळे सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की न्यायालयीन दृष्टिकोनातून पाहिलं, संविधानिक दृष्टिकोनातून पाहिलं तर जगामध्ये सगळीकडे एन्काउंटर हे बेकायदेशीर आहे. सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलेले आहे अनेकदा, आणि त्यांनी सांगितलंय की एन्काउंटर हे बेकायदेशीरच नाही, तर एन्काउंटरच्या विचाराचं समर्थन करणं हा गुन्हेगारी विचार आहे, असं सर्वोच्च न्यायालयाने PUCL वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र या केसमध्ये सांगितलं. त्यामुळे एन्काउंटर हे चालतच नाही. आता हा तर नुसता एन्काउंटर नाही, हा कस्टोडियल एन्काउंटर आहे. कारण की व्हॅनमध्ये 4-5 पोलीस होते आणि त्यांच्या हातून त्या माणसांनी बंदूक हिसकून घेतली असं म्हणतात, ज्याच्या हातकड्या बांधलेल्या होत्या. साधारणतः हातकड्याचं अंतर हे असेल असं, तर ते बंदूक धरायला ते हात मोकळे असले पाहिजे, ते अनलॉक करण्याचं प्रशिक्षण असलं पाहिजे. हे सगळे मुद्दे कोर्टाने लक्षात घेतलेले आहे. त्यामुळे ज्या पद्धतीने मारलेलं आहे ते ठरवून मारलेलं आहे. राजकीय षडयंत्र याच्या मागे आहे हे स्पष्ट आहे आणि लोकांच्याही लक्षात आलेलं आहे. आता आधी लोकांचा जो काही जनप्रक्षोभ झाला आणि त्यांनी ते फाशीचे दोर वगैरे घेतले, तर समाज सुद्धा आपला असाच आहे जसे आपले राजकीय नेते आता विचार करतात, पोस्टर लावणारे सगळेच. आणि याच्या आधी सुद्धा ज्या घटना घडल्या तेव्हा ज्यांनी त्यांच्या वर्तमानपत्रात लेख लिहिले ते सगळेजण सुद्धा. पण मुद्दा हा नाही का तेव्हा जनाक्रोश जो होता, तुम्ही आता असं बोलताना म्हणालात की आपली जनता सुद्धा अशी आहे, या जनतेच्या त्या रोषावर स्वार होऊन जेव्हा नेते, विरोधी पक्षातले नेते सांगत होते की यांना चौकात फाशी द्या, यांना इथं फाशी द्या, त्यांना आमच्या हवाली कर, मग तिथंच विरोधी पक्ष सुद्धा राजकारण करत नव्हते का? आज हे करतात, ती काल करत होते. बघा, मी त्याच्यामुळेच म्हटलं याच्यापूर्वी जेव्हा एन्काउंटर झाले असतील, ज्यांनी कोणी लेख लिहिले असतील, त्याचं समर्थन केलं असेल, ते सगळे बिंडोक आहेत. आणि तसेच बिंडोकपणा आपण नेहमी करत राहणार का? जो त्यांनी आधी कोणी केला असेल ते आता पण करणार, 2024 मध्ये करणार, 2025 मध्ये करणार. त्यामुळे अशा बिंडोक लोकांना आता राजकारणातून हद्दपार केलं पाहिजे, ते कोणत्याही राजकीय पक्षातले असो, सत्ताधारी असो किंवा विरोधक असो. दुसरी गोष्ट, इथे बघा, बिंडोक म्हणून राजकीय पक्ष बिंडोक, आणि ह्यांनाच काय देवाने अक्कल दिले का? अहो, हे बोलतात महाशय ते हेच ना, उद्धव ठाकरेंबरोबर एका प्रेस कॉन्फरन्स विधान परिषदेवरती आमदार होण्याकरता यांचे सगळे प्रयत्न चालले, हे सुद्धा एका राजकीय पक्षाच्या स्टेजवर व्यासपीठावर असतात. आणि बाकी सगळ्या या पहिल्यांदा इथे येतात, त्यांचा पहिला निषेध केला पाहिजे. ही भाषा बरोबर नाही. ही अरे मगरुरीपणा कुठून आली? कोण आहे असीम सरोदे? मुळामध्ये तुम्ही समजता का स्वतःला? दुसऱ्यांना मूर्ख म्हणणारे कोण आहात तुम्ही स्वतःला समजणारे? या देशाचे नागरिक आहात, या देशाच्या नागरिकांना सन्मान त्यांचं म्हणणं ऐकूया. दुसऱ्यांना मूर्ख समजणं, अरे हे कोण लागून कोण अरे ही कुठली भाषा आहे तुमची? समजता कोण स्वतःला तुम्ही? देशाचे नागरिक आहात, इतरांना सन्मान द्यायला शिका. दुसऱ्यांना मूर्ख म्हणायच्या आधी आपला मूर्खपणा वारंवार सिद्ध करू नका. यापूर्वी धारा सिद्ध करून झालाय तुमचा. काय पद्धती कुठली मजबुरी तुमची? सर्वसामान्य वागा, इतरांना सन्मान द्या तर सन्मान मिळेल. वैयक्तिक जायला नको. आधी तुम्ही इतरांना सन्मान द्यायला कुठल्या मगरुरीत भाषा कुठली मगरुरी? त्यांचं म्हणणं पूर्ण करू. हेच चालणार नाही. त्यांचं म्हणणं पूर्ण करू. ठीक आहे. कुठल्या अधिकारात नाही. ठीक आहे. मी आपण त्यांचं म्हणणं ऐकूया. हा, असीमजी बोला. माझं म्हणणं ऐकून घ्या. मी म्हटलं की याच्यापूर्वी ज्यांनी ज्या राजकीय पक्षातल्या लोकांनी एन्काउंटरचं समर्थन केलं असतील ते बिंडोक आहेत, असं माझं म्हणणंच आहे.
त्यामुळे ते सगळ्या राजकीय पक्षांना लागू आहे. आणि मी हे आता पण सांगतो, तुम्ही व्यासपीठ शेअर करता तेव्हा काय चाललंय एक मिनिट तुम्ही शांत बसा. तुम्हाला लक्षात येत नाही मुद्दा. तुम्हाला फक्त उभाटा, हा पक्ष तो पक्ष एवढंच आहे, तसं नाहीये. तुम्ही बोला ना, ते पण नालायक आहेत म्हणून. हा कायद्याचा मुद्दा आहे. तुम्ही फक्त खासदार झाले. मगरुरी असीम सरोदेची कुठली भाषा आहे ही? आता ही काय ऐका. भाषा याच्यामध्ये? नाही, मला वाटतं आपण वैयक्तिक नको. मला या चर्चेमध्ये प्लीज तुमचा मुद्दा पूर्ण करा. तुमचा मुद्दा पूर्ण करा. माझा मुद्दा पूर्ण करू द्या. मी मगाशीच म्हटलं की जे लोक एन्काउंटरचं समर्थन करणारे यापूर्वीच्या सगळ्या राजकारणामध्ये ज्यांनी एन्काउंटरचं समर्थन केलं असेल, ते सगळ्या राजकीय पक्षातले लोक हे बिंडोक आहेत, हे माझं म्हणणंच आहे. तर आता हा मुद्दा मी सांगितला. आता हा मुद्दा कायदेशीर आहे, हा मुद्दा संविधानिक आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की जे लोक त्या दिवशी जमले होते ते सुद्धा अशाच भावनिक विचाराने जमलेले होते. कोणत्या राजकीय पक्षाचे असतील आणि बरेच जण त्या भागातले लोक असतील. हे भावनिक लोक जे आहेत त्यांच्यामुळेच आपल्याला नुसतं भावनांचं राजकारण करणारे राजकीय नेते दिसतात, ज्याच्यामुळे एन्काउंटर सारख्या घटना होतात आणि त्या बेकायदेशीर आहे. आपल्याला समाजाला न्यायाच्या मार्गावर न्यायचा आहे की बेकायदेशीरतेच्या मार्गावर न्यायचा, हा मुद्दा आहे. तिथे फाशीची शिक्षा आरोपीला झालीच पाहिजे ही मागणी करणाऱ्यांचा उद्देश हा सुद्धा असू शकेल की फाशीची शिक्षा त्यांनी रस्त्यावर द्या म्हटलं का? फाशीची शिक्षा ही न्यायालयीन प्रक्रियेतून झाली पाहिजे. ज्यांनी माफ करा, कालचा बाईट आहे असीम सर, कालचा बाईट आहे. आदित्य ठाकरे मंत्री होते ह्या महाराष्ट्राचे, त्यांनी स्वतः सांगितलं चौकात फाशी द्या. ही चौकात फाशी महाराष्ट्रात चुकीचं आहे. ठीक आहे, नाही बोलले ते काल, ती बाईट मी ऐकू सुद्धा शकतो. मला या चर्चेमध्ये हे विधान करा जरा, आदित्य ठाकरे बिंडोक आहेत म्हणून. नाही, आपण वैयक्तिक नको जायला, आपण वैयक्तिक नको जायला. मला या चर्चेत गुणरत्न सदावर्ते यांना आणायचं. सदावर्ते सर, ज्या प्रकारची आज न्यायालयानं सगळी ही भूमिका मांडलेली आहे, कानउघडणी केलेली आहे, जोरदार फायरिंग केली असं म्हणूया, प्रश्नांची सरबत्ती केली आहे, हे या सगळ्याकडे राजकीय दृष्ट्या हे सगळं बघितलं जातं, पण कायदेशीर दृष्ट्या कसं पाहायचं? ह्या चर्चेतनं आणि संबंध महाराष्ट्रातल्या आणि हिंदुस्थानातल्या लोकांच्या भावनेच्या संबंधाने मी दोन गोष्टी आपणास सांगतो. एक, ज्या प्रकारे त्या लहान चिमुकल्या ताईंवर अन्याय झाला, अत्याचार झाला, ते पाहता मृत्यू जो आहे त्या आरोपीला मिळाला, त्याच्या कर्माने मिळाला किंवा स्वसंरक्षणार्थ पोलिसांनी केला, त्याला ढार पडावं लागलं, ह्या गोष्टी ज्या आहेत स्वसंरक्षणार्थ मान्य आहेत, कायदासंमत आहेत. आणि त्यामुळं जे कोणी गौरंग घालत आहे ना कालपासून, मग मी पॉलिटिकल ऍक्टिव्हिस्ट असल्यामुळे 2-3 नावं घेतो, माझी सुप्रिया ताई असेल किंवा सुषमा अंधारे असतील, जे कोणी गौरंग घालेलेत ना, जसं काय त्यांच्या घरातलं कोणी मेलंय, त्यांना मला सांगायचं आहे की लक्षात ठेवा, भावनांशी सामान्यांच्या खेळू नका. तुमच्यावर सुद्धा गौरव घालायची वेळ येईल आणि लवकर येईल. आता दुसरी गोष्ट कायदेशीर सांगतो, माननीय न्यायालयाने आपली मर्यादा राखली पाहिजे. मी अत्यंत नम्रपणे विथ फुल ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी सांगत आहे की माननीय उच्च न्यायालयांना सावंत हातच जोडावं लागतात माझ्या समोर, कारण तुम्ही अनेक वेळेस तुमच्या पक्षांनी पटक्या खाल्लेल्या आहेत. तुम्हाला सांगतो की स्पष्टपणे माननीय सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे की माननीय उच्च न्यायालयाला इनहरंट पॉवर्स आहेत पण अनलिमिटेड पॉवर्स नाहीत. त्याच्या मागचं धोतक हे आहे. तुम्हाला सांगतो, भारतीय नागरी सुरक्षा संहिता असेल, त्या संहितेमध्ये स्पष्टपणे सेक्शन 196(2) अंतर्भूत करण्यात आला. हे बघा, त्या हळकुंडानं पिवळे झालेल्यांना इकडून तिकडून लुडबुड करून काहीतरी मिळवलेल्यांना ते समजण्यासाठी वेळ लागेल, त्याच्यासाठी की नाही मुरवावं लागतंय, त्याच्यासाठी पाजरावं लागतंय. तुम्हाला सांगतो, आज माननीय न्यायालयाने मला असं वाटतंय की इनहरंटच्या ऐवजी अनलिमिटेड बोलायला सुरुवात केली. सेक्शन 2 मध्ये 196च्या जे सांगितलेलं आहे, जे माननीय सर्वोच्च न्यायालयाने अनेक वेळेस अधोरेखित केलंय, त्याचबरोबर ह्याच माननीय उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ऑनरेबल जस्टिस A.S. ओका साहेब आणि A.S. सय्यद साहेबांच्या जजमेंटनी सांगितलेलं आहे की कस्टडियल ज्यावेळेस डेथ होतो त्यावेळेसची ती एक वेगळी संहिता आहे. त्याच्यामध्ये मॅजिस्ट्रियल इन्क्वायरी आहे. CID किंवा जे काही राजकारणी लोक, अरे कमीत कमी पुस्तक तर वाचा यार, मजा म्हणून काहीतरी मिळतंय म्हणून, पोट भरतंय म्हणून चर्चा करू नका.
सांगायचं तात्पर्य की स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मॅजिस्ट्रल इन्क्वायरी असेल, नुसती मॅजिस्ट्रल इन्क्वायरी नसेल तर त्या रिपोर्टला 2 ठिकाणी पाठवायचंय. DK बसू वर्सेस स्टेट ऑफ वेस्ट बेंगॉल जी जजमेंट झाली त्यानुसार प्रत्येक मानव अधिकार आयोगाला एक कमिटी फॉर्म करण्याला सांगितली. त्याला म्हणतात DK बसू कमिटी. आपल्याही राज्यामध्ये निवृत्त न्यायमूर्ती आहेत, ते त्या समितीचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्याकडे रिपोर्ट जातो आणि त्यानंतर मग हायकोर्टकडे रिपोर्ट जातो. त्याचं कारण असं आहे विलासजी, तुम्हाला आपल्या या चर्चेतून महाराष्ट्रातल्या जनतेला मला सांगायचं आहे की त्याचं कारण असं की पोलिसांच्या तपासाच्या संबंधानं इथे बॅरिकेड आहे. अरे मागणीच करायची असेल, अरे डोक्यात स्वतःला शहाणा जर डिक्लेअर करून घेत असाल तर कमीत कमी हे सांगा की मॅजिस्ट्रेटला इन्क्वायरी करायला सांगा, जे आदर्श संहितेमध्ये सांगितलेलं आहे. आणि म्हणून जर मॅजिस्ट्रेटला इन्क्वायरी करत असताना इव्हन एव्हिडन्स रेकॉर्ड करण्याचे सुद्धा अधिकार दिले. ठीक आहे, मी विचारतो पुढे जाऊन मी एक मुद्दा क्लिअर करतो. सगळ्यांचे 12 वाजणार आहेत. तुम्हाला सांगतो माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या नंतर तुम्हाला सांगतो 2020 मध्ये सुद्धा माननीय न्यायमूर्ती HL दत्तू ज्यावेळेस चेअरपर्सन होते नॅशनल ह्युमन राईट्स कमिशनचे, त्यावेळेस त्यांनी स्पष्टपणे निर्देश दिलेत. तेही स्पष्टपणे निर्देशामध्ये सांगितलेलं आहे की कशा प्रकारे, म्हणजे तुम्ही म्हणताय ना CID, माझं म्हणणं आहे CID नाही. तुम्ही म्हणताय ना SIT, माझं म्हणणं आहे SIT नाही. कायदेशीर बाबी लक्षात घेतल्या पाहिजेत. न्यायालयाने शरद पवार काय म्हणतात आणि त्या अर्थाने न्यायालयामध्ये कोणाची चलती, कोण बोलतंय, कोण वाचतंय ह्याऐवजी न्यायालयाने स्वतःला दूर ठेवलं पाहिजे. न्यायालयाने एक लक्षात घेतलं पाहिजे की कोण राजकीय पक्ष कशा संबंधाने मोठा आहे, कशा संबंधाने चर्चा घडवून आणताय, या भानगडीत न्यायालयाने पडू नये. माझं एक मत आहे ज्यावेळेस न्यायमूर्ती ओक साहेबांनी आणि न्यायमूर्ती सय्यद साहेबांनी स्पष्टपणे निर्देश दिलेले आहेत, गाईडलाईन्स फ्रेम केलेले आहेत, त्या गाईडलाईनच्या आधारे ह्या 2 सन्माननीय न्यायमूर्तींनी आज जी चर्चा घडवलेली आहे ती चर्चा घडवायचीच होती. त्यांना ते पोलीस इन्व्हेस्टिगेशन सारखे इन्व्हेस्टिगेशन करत होते, त्याच्यावर मी माझं डिसेंट आहे. आजचं योग्य नव्हतं म्हणून 3 न्यायमूर्तींकडे हे केस गेली पाहिजे. अन्यथा मला असं म्हणायचं की माननीय सर्वोच्च न्यायालयाला पत्र लिहावं लागेल की अशा प्रकारे जर पोलिसांचं काम जर न्यायालय करत बसलं असेल तर हे अत्यंत दुरोगामी परिणाम करणार आहे. ठीक आहे, मी विचारतो. असीम सरदे आपल्या सोबत आहेत, ते सुद्धा कायदे तज्ञ आहेत. तुमचं काय म्हणणं? बहुतेक तुम्ही याच्याशी सहमत दिसत नाहीयेत आणि त्यांनीच जो नवा मुद्दा आणलेला आहे की न्यायालयाने सुद्धा त्यांच्या मर्यादा ओलांडलेल्या आहेत, हा मुद्दा त्यांनी नवीन आणलेला आहे, पटतो का तुम्हाला? न्यायालयाला, उच्च न्यायालयाला विशेषतः कायदेशीर अधिकार आहेत आणि घटनात्मक सुद्धा अधिकार आहेत. खरं तर सर्वोच्च न्यायालयापेक्षा जास्त अधिकार बरेचदा कायदेशीर आणि संविधानिक असे उच्च न्यायालयाला आहे. त्यामुळे रीट ज्युरिडिक्शन जे आहे ते अत्यंत व्यापक आहे आणि त्याच्यामध्ये जेव्हा अशा घटना घडतात ज्याच्यामध्ये फंडामेंटल राईट्सचं उल्लंघन झालेलं असते तेव्हा उच्च न्यायालय हस्तक्षेप करू शकतात. आता कुणाला सांगायचं, कशा पद्धतीने चौकशी करायची याचे सुद्धा आदेश उच्च न्यायालय देऊ शकतात. त्यामुळे जे स्टॅच्युटरी प्रोव्हिजन आता वकील साहेबांनी सांगितले त्याच्यामध्ये कोणती ढवळाढवळ उच्च न्यायालय करत नाहीये, परंतु केवळ हे न्यायालय लक्षात घेत आहे की बेसिकली प्रायमा फेसी आपण ज्याला म्हणतो प्रथमदर्शनी याच्यामध्ये काय काय बेकायदेशीरता आणि घटनाबाह्यता आहे. पोलिसांनी न्यायाधीश बनण्याचा प्रयत्न केलेला आहे. पोलिसांच्या मागे कोणी राजकीय शक्ती आहेत का, राजकीय दबाव आहेत का असं करण्यासाठी या सगळ्या गोष्टींची शहनिशा प्राथमिक स्वरूपात ते करतात आणि त्याच्यानंतर कदाचित आदेश देतील की कोणी चौकशी करायची, कशा पद्धतीने करायची, ती प्रक्रिया ठरवली जाईल. बर सचिनजी, तुम्ही सुद्धा त्याच्याबद्दल असहमती दर्शवत होतात, हात जोडले होते तुम्ही? नाही काय जोडणं, म्हणजे आता पहिली गोष्ट अशी की न्यायालयाला देखील शहाणपण शिकवणं हा जर काही आपल्या या चर्चेचा उद्देश असेल तर मला धन्यच म्हणावं लागेल, कारण ज्यांना माहिती नाही ते आता न्यायालयाला मर्यादा अधिकार आहे. असेंब्लीने ज्या प्रकारे सांगितलं की न्यायालयाच्या दृष्टीनं स्टॅट्युटरी लॉ फॉलो करावा लागतो आणि उद्याच्या शेवट सुद्धा त्याच आपण त्याचं म्हणणं घेऊया. न्यायालयाला सांगा तुम्ही जाऊन तिकडे की न्यायालय तुम्ही मर्यादेत राहा म्हणून, तुम्ही मर्यादा सोडताय, न्यायालयाला सांगा. इथे येऊन जर ते न्यायालयाची बेइज्जती करणार असाल तर यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट काय असेल? न्यायालयाच्या समोर जाऊन सांगा. प्रश्न असा आहे, मर्यादा कशा, मर्यादेमध्ये कशा पद्धतीनं चर्चा करावी ही तरी जाणीव ठेवली पाहिजे. ऐकून घ्या, ऐका प्रश्न असा आहे, ऐका
न्यायालयाने आज ज्या पद्धतीचे प्रश्न विचारले ते मूलभूत प्रश्न आहेत आणि त्याच्यामधले प्रश्नांची सरबत्ती ही सरकारवरती आणि पोलिसांवरती केली जाणार आहे. जर अयोग्य असेल तर त्याची चौकशी करण्याची जी काही त्यांची भूमिका आहे तीच न्यायालयाची भूमिका असली पाहिजे. आणि त्यामुळे त्यांनी जे प्रश्न विचारले ते सगळं संपूर्ण देश विचारतोय, संपूर्ण जनता विचारते. याच्यात न्यायालयाने भावनेवर नाही कायदा चालला पाहिजे असं माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या 2500 जजमेंट. त्याच्यामुळे तुम्हाला काय वाटतंय किंवा सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊन सांगा की त्या ठिकाणी मर्यादा घाला. हायकोर्टाला मर्यादा काय असते शिकवण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालय गुणरत्न तुम्हाला नाहीये किंवा मला नाही. ऐका हो, किती आरडाओरडा करून बोलल्याने काय कळतं का लोकांना? अरे काय आरडाओरडा करताय? थांबा ना जरा, थांबा ना. तुम्ही पहिली गोष्ट अशी तुम्ही सगळं करत चला, अनुत्तरित आहे. ज्या पद्धतीनं हा तपास झाला आतापासून इथपर्यंत त्याच्यामध्ये त्या ठिकाणी हेळसांड झालेली आहे. त्या पद्धतीनं जर तुम्ही पाहिलं तर त्या एका व्हॅनमध्ये जिथे गेली होती तिथं सीसीटीव्ही फुटेज नाही. तिकडेच मनसुख हिरेंचा जे हत्या झाली होती. दोघंही जे काही जे मारेकरी आहेत किंवा ज्यांच्या हातून झालेले आहेत त्याचे गुरु एकच आहेत. त्यामुळे अनेक प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित होत आहेत आणि न्यायालयाने जे बेसिक मुद्दे प्रश्न त्या ठिकाणी केले तेच काल आम्ही बोललो होतो. मी स्वतः काल दुसऱ्या एका चर्चेमध्ये किंवा त्या ठिकाणी मी बाईट दिली त्यामध्ये हाच प्रश्न विचारले होते की जर पोलिसांचं त्या ठिकाणी ज्या तऱ्हेने ट्रेनिंग असते रिव्हॉल्व्हरचं ते ट्रेनिंग होतं का तिकडे? इतकं सोपं नाहीये. त्यामुळे हे प्रश्न न्यायालय उपस्थित करणार आहेत. चौकशी अंती सगळं समोर येणार आहे. प्रश्न असा आहे की असं म्हणताय स्वसंरक्षणार्थ तिथं ते चाललेलं आहे तर तिथं त्याचं क्रेडिट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कसे घेऊ शकतात हा मुद्दा त्या ठिकाणी आहे. ठीक आहे, मी ब्रेकच्या नंतर तो प्रश्न विचारणार आहे. पण प्रेक्षकांना मी आवाहन करतोय तुम्ही सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी व्हा. युट्यूबवर लाईव्ह ही चर्चा सुरू आहे. त्या चर्चेत तुम्ही प्रश्न विचारा. तुमचे प्रश्न सुद्धा मान्यवरांना विचारणार आहे. जातोय शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांच्याकडे. नरेशजी, विरोधकांकडून सातत्याने मुद्दा उपस्थित केला जातोय की काहीतरी लपवायचं आहे म्हणून ही सगळी थिअरी मांडली जाते. एक प्रकारचा तो नेरेटिव्ह सेट करण्याचा हा प्रयत्न आहे की खरंच याच्या मागे मोठं काहीतरी आहे जे आता पुढे कधी येणार नाहीये. नेमकं तुमचं म्हणणं काय याबद्दलचं? हे बघा, हा विषय काय आहे, काय लपवण्याचा विषय आहे किंवा सत्ताधाऱ्यांचा काय त्या विषयाशी तसा संबंध आहे? एका शाळेमधला शिपाई एखाद्या चिमुरडीवरती निर्घुणपणे अत्याचार करतो, त्याला नंतर पकडलं जातं, आंदोलन केलं जातं. आज त्यात लपवण्यासारखं काय आहे? राज्य सरकारचा काय विषय आहे की केवळ चुकीच्या पद्धतीने लोकांना डायव्हर्ट करायचं? त्यावेळी ह्या विषयाचं राजकारण केलं गेलं. मी आतापर्यंत मीडियामध्ये कायम अशा माझं स्टेटमेंट आजही कायम आहे. त्या ठिकाणी घटना जी घडली त्यावेळी सरकारची लाडकी बहीण योजना लोकांमध्ये, महिलांमध्ये अतिशय लोकप्रिय होत होती. त्या घटनेचा आधार घेऊन संजय राऊत आणि सुप्रिया सुळे या दोघांमध्ये प्लॅन केलं गेलं आणि याच्या विरुद्ध लोकांच्या भावना भडकवणं हा त्याच्या मागचा उद्देश होता. आणि त्या घटनेचा उपयोग करून सरकारच्या विरुद्ध त्याचं प्रयोजन करण्यात आलं. ठिकठिकाणी मोर्चा, निषेध, या सगळ्या गोष्टी ताबडतोब फाशी द्या अशा पद्धतीने ते नियोजन केलं गेलं. आणि ही जी घटना घडली, पोलिसांनी स्वतःच्या संरक्षणार्थ जर त्याच्या झटापटीत ती व्यक्ती गेली असेल तर आता राजकारण त्यात लपवण्यासारखं काय आहे? का मोठा सरकारी काहीतरी योजना होती का? सरकारी काहीतरी टेंडर होतं का की त्याच्यामध्ये कोणतरी असेल आणि त्याच्यामध्ये ते लपवण्याचे प्रयत्न केले जात आहेत? सगळे हे मुद्दे आहेत. मी सांगतो कालपर्यंत त्या आरोपीच्या विरुद्ध संपूर्ण वातावरण होतं. परंतु आता जर लोकांमध्ये भावना निर्माण, आज तुम्हाला मी सांगतो, काल यांनी ह्या सगळ्या गोष्टी केल्या परंतु आज यांचा कोणीही प्रवक्ता असेल, मोठा नेता असेल, या ज्या काही एकंदर जे काही घटना घडली त्याच्या विरुद्ध आज बोलत नाहीयेत. लोकांच्या भावना त्यांच्या लक्षात आल्यात. आता लोकांच्या मनात यांनीच घातलं ताबडतोब फाशी द्या, आमच्या ताब्यात द्या. आता तर त्याला जर तो जो आरोपी मेला, लोकांना असं वाटतंय की त्याला सजा मिळाली, त्याला न्याय मिळाला त्या मुलीला. आणि त्यामुळे लोक जर आनंद व्यक्त करत असतील आणि लोक जर त्याचं श्रेय या सरकारला देत असतील किंवा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना देत असतील तर त्यांचा काय दोष आहे? पण मग जाहिरात कोणी दिली? त्यांचा काय दोष आहे?
हे बघा, जाहिराती कोणी पक्षांनी दिलेल्या नाहीयेत, जाहिराती कोणी पक्षामार्फत दिलेल्या नाहीयेत. जर कार्यकर्ते जर कोण सचिनजी सावंतजी, मी समजू शकतो बांद्रामधून तुम्हाला तिकीट पाहिजे, उभाटा त्या वरुण सरदेसाईला तिकीट देतोय, त्याच्यामुळे तुम्ही दाखवताय मी काहीतरी करतोय. कारण तुम्ही मगाशी मला म्हणाला त्यांना प्रवक्ता व्हायचं, मी ऑलरेडी प्रवक्ता आहे. आता मला खासदारापेक्षा आणखी काही व्हायचं नाही, मी खासदार झालोय आणि त्याकरता मला काही पक्षाची बाजू मी ठाण्याचे खासदार झाले ते अजून. हा, आणि ठाण्याचे झालोय. मला तुम्हाला अजून तिकीट मिळायचंय. तुमच्या जागेवरती वरुण सरदेसाईचा दावा आहे आणि तुम्हाला बिचारा, तुम्ही कार्यकर्ते चांगले, तुम्हाला बाजूला केलंय. तुमचं दुःख मी समजू शकतो. आम्ही सर्वदेव भरून आले म्हणजे एकमेकांबद्दलचं काय प्रेम आहे. ठीक आहे, म्हणून उद्धव ठाकरे यांची शेपूट ते पकडून असतात. प्रत्येक त्यांना सल्ला देण्याचा ते प्रयत्न करत असतात. त्यामुळे आम्ही सर्वदेवांचं पण मी समजू शकतो त्यांचं बिचाऱ्यांचं. ठीक आहे, मला तुम्हाला दोघांनाही शुभेच्छा देतो. परंतु मला एवढंच म्हणायचं आहे, तो अक्षय शिंदे त्याची कलश यात्रा काढू नका. जनता तोंडात तुमच्या शेण वरेल. जनतेचा भावना लक्षात घ्या. ठीक आहे, मी आधी सचिनजींकडे जातो, नंतर असीमजींकडे जातो. सचिनजी, हा प्लीज. नाही, आता काय आहे की जे मूलभूत प्रश्न विचारतात त्याचे उत्तर नसतील त्यावेळेला व्यक्तिगत पातळीवरती जायचं. तुम्ही म्हणाला तुम्हाला चिमटा म्हणून घ्या, चिमटा म्हणून घ्या. ठीक आहे, ऐका असो ना, तुमची भावना व्यक्त केली मी. बाळबोध होता, सरकारचा अप्रोच कसा, किती साळसूदपणाचा आहे. ऐका ना नरेशराव, ऐका ना, तुमच्यासाठी बोललो, सरकारचा किती त्या ठिकाणी साळसूदपणाची आहे. कोणीही तिथे शेंबडपूर देखील विश्वास ठेवणार नाही. ही ऐका ना, अरे बाबा ऐका ना, जाऊ दे ना तो विषय. प्रश्न असा आहे की तुम्ही ज्या वेळेला ही घटना झाली तिथपासून ज्या पद्धतीची हेळसांड झाली ती लोकांच्या समोर आहे. आजही या घटनेमधले जे आरोपी आहेत, ते शाळेचे ट्रस्टी जे आहेत ते फरार आहेत. 1 महिना झाला तुम्हाला पकडता येत नाही. आणि का ते फरार आहेत? जर त्यांच्यामध्ये त्यांनी काहीच केलं नाही, कर नाही, त्याला डर कशाला असते, तर त्या ठिकाणी फरार होण्याचं कारण काय? त्यामुळे ते आपटे कुठे गेले हे तुम्हाला कळत नाही आणि तुम्ही लगेचच सांगता, ते उज्ज्वल निकम सांगतात की संपूर्ण तपास पूर्ण झाला. अरे त्याचे इतर आरोपी आहेत ज्यांची चौकशी बाकी आहे, ते अजून फरार आहेत, त्याला तुम्ही पकडता आलेलं नाही, हे तुम्ही का सांगताय? आणि दुसरीकडे सीसीटीव्ही फुटेज कशा पद्धतीने गायब झालं ते संस्थेच्या अखत्यारीमध्ये असताना ऐका ना, बोलायचं काहीतरी, मी उद्या फरार आहे अजून आलेलं नाही असं नाही. ऐका म्हणून त्यांना वाईट वाटतंय. तुम्ही लोक विश्वास ठेवणार आहेत का? अरे बाबा, आपटे फरारच आहे. ऐका नरेश मस्केजी, खोटं बोलू नका बरं. असं आहे, ह्याला अर्थ नाही. ऐका मी कधी व्यक्तिगत पातळीवरती कधी कोणाच्या गेलेलो नाही. मी सांगतो ऐका, आपटे फरार आहे, आपटेला पकडलेलं नाही अजूनही. आपटे आरोपीच्या लिस्टमध्ये आहे, शाळेचे ट्रस्टी आरोपीमध्ये आहेत. मग ते का पकडले गेलेले नाहीत? अजून ते हजर झाले नाहीत. ऐका, तुमचा तो दुसरा आपटे जो आहे त्या शिवस्मारकाच्या संदर्भामध्ये, शिवाजी महाराज पुतळ्यामध्ये, त्याला देखील तो स्वतः जाहीर झाला, त्याला पकडता आलं नाही तुम्हाला. ऐका ना, ऐका आजही ऐका ना नरेशराव, तुम्ही बोलत राहिला तर माझं मला संरक्षण द्या. नरेशजी त्यांचं म्हणणं ऐका ना नरेशराव, कारण माझ्याकडे वेळ कमी आहे. आपटे फरार आहे, वस्तुस्थिती आहे त्या ठिकाणी. तुम्ही जाहीर करावं, आपल्याला दाखवावं सगळ्यांनी. ऐका दुसरी गोष्ट या संदर्भामध्ये ज्यांनी छातीटोकपणे या सरकारनं सांगितलं की चिमुरड्यांच्या पाठीशी उभे आहोत आम्ही, त्या परिवाराला जाहीर केलेली मदत पोहोचलेली नाही अजूनही सरकारतर्फे. आजच पेपरच्या बातमी, आजच पेपरमध्ये तुम्ही वाचू शकता ते. आणि अशा मदती जाहीर करतात. त्या वर्ल्डीवरची केस झाली, तिथे हिट अँड रन केस झाली, तिथेही 10 लाख रुपये जाहीर केले होते. तुम्ही या सगळ्या प्रकरणात इंटरव्ह्यू केलेला आहे, तुमची काय भूमिका आहे याच्यामधली? असीम सर, आम्ही या विक्टिम मुलींना कल्याणच्या कोर्टामध्ये वकीलपत्र दाखल करून मोफत कायदेविषयक सहायता याच्यासाठी दिली की आरोपीला कडक शिक्षा झाली पाहिजे. आता ती कडक शिक्षा झाली पाहिजे असं म्हणताना आपण कायद्याच्या प्रक्रियेतून शिक्षा झाली पाहिजे हे आपण म्हणतोय. आणि त्याच्यामुळे केवळ या मुलींचा प्रश्न नाही आणि या एका आरोपीचा सुद्धा प्रश्न नाही. मी तरी सुद्धा त्या आरोपीला मारल्यावर कोर्टात केस का दाखल केली? लोक म्हणतात की तुम्ही विक्टिमची बाजू घेतली, मग आता त्या आरोपीची सुद्धा तुम्ही कशी बाजू घेऊ शकता? आरोपीची बाजू आपण घेत नाहीये. माझं म्हणणं काय, तुम्ही समजून घ्या की या मुलीच्या संदर्भात संपूर्ण न्याय जर झाला असता आणि कोर्टाच्या प्रक्रियेतून हा आरोपी गुन्हा कसा करतो, त्यांची मानसिकता कशी असते, शाळा प्रशासन किंवा व्यवस्थापनामध्ये कोणते लूपहोल्स असतात ज्याचा गैरफायदा अशा प्रकारचे आरोपी घेतात,
त्याला शाळा प्रशासनातल्या कोणी लपवण्याचा, दडवण्याचा, त्याचा गुन्हा झाकण्याचा प्रयत्न केला. ही सगळी माहिती जर कोर्टाची प्रक्रिया चालली असती, शिक्षा झाली असती तर माहीत झाली असती. त्यामुळे असीम सर, एक कायदेशीर तज्ञ आहात तुम्ही म्हणून मला ऐका तर एक मिनिट बडे साहेब. हा प्लीज प्लीज, मला याच्यातला एक प्रश्न आहे. बरं तुमचा पूर्ण करा. मला मुद्दा हा अत्यंत महत्वाचा मुद्दा तुम्ही विचारला की अशा प्रकारे जर केसची उकल होऊन त्या आरोपीला शिक्षा झाली असती तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या शाळांमधल्या लहान मुलींचं संरक्षण आणि त्यांना अत्यंत सुरक्षित वातावरणात शिक्षण घेण्याचा हक्क कसा द्यायचा या संदर्भात आणखी जास्त चांगला विचार आणि उपाययोजना करता आल्या असत्या. आता या आरोपीला मारून काय केलेलं आहे की न्यायाची प्रक्रिया मारून टाकलेली आहे. याचं दुःख मला आहे. माझं त्या आरोपीशी काही नातं नाही. मला तो मारला गेला तर एक क्षण पण दुःख नाही. त्यामुळे फक्त कायद्याची प्रक्रिया मारली जात आहे आणि त्यासाठी पोलीस जबाबदार आहे, त्यांच्या मागे राजकीय शक्ती आहे, हा मुद्दा. नरेशजी, न्यायाची प्रक्रिया मारली असा आरोप करतायत. हे बघा, आता अमितजींनी आता खूप मोठं विवेचन केलं की कायदा आहे, कायद्याने त्याला शिक्षा व्हायला पाहिजे, न्यायालयामध्ये सगळ्या गोष्टी चालायला पाहिजे होत्या. हे बघा, त्या कोर्टामध्ये त्यांचं पूर्ण चौकशी झालेली आहे. त्या मुलीनी ओळख परेड सुद्धा झालेली आहे. परंतु आम्ही जे ज्या पद्धती तिथे सांगतायत ना, ते सुद्धा प्रत्यक्ष नाही पण अप्रत्यक्षरित्या एका पक्षाचे सल्लागार म्हणून सध्या काम करतायत. त्या पक्षप्रमुखांना सल्लागार त्यांच्या व्यासपीठावर ते असतात. मग त्यावेळी आपण का नाही बरं सांगितलं की ताबडतोब शिक्षा नाही देता येत, ताबडतोब तुमच्या ताब्यामध्ये त्या आरोपीला देता येणार नाही, तिथं स्टेशनला त्याला फाशी देता येणार नाही, हे आंदोलन करू नका, हे त्यावेळी का बरं आपण सांगितलं नाही? आपल्या सल्ल्यावर सध्या ते सुरू आहे. आपल्या सल्ल्यावर तो उरलेला शिल्लक पक्ष सुरू आहे ना, त्यांना आपण सांगायला पाहिजे होतं. त्यावेळी आपण सांगत नाहीत. आणि आता मी तुम्हाला एक सांगतोय, बघा मी पण एक पालक आहे. हे बघा, मला सुद्धा एक मुलगी आहे. मला सुद्धा एक मुलगी आहे. ऐका, आता माझं ऐकून घ्या. मला सुद्धा एक मुलगी आहे. एक खासदार बिस्तार मी सगळं बाजूला पालक म्हणून या ठिकाणी सांगतो. त्यावेळी मला जर वैयक्तिक विचारलं ना, कायदा वगैरे सगळ्या गोष्टी आहेत, परंतु जेव्हा एखाद्यावर भित्तं ना, मला एक वैयक्तिक पालक म्हणून जर विचारलं ना, तर मी म्हणेन येणाऱ्या हे जे भविष्यामध्ये असे जे वाईट नजरेचे, वाईट कृत्याची माणसं आहेत ना, त्यांना फार मोठी एक चपराक, वैयक्तिक मत मी सांगतोय, मी माझ्या पक्षाचं मत सांगत नाहीये, खासदार म्हणून बोलत नाहीत, एक पालक, एक मुलीचा बाप म्हणून सांगतो की स्त्रियांकडे वाईट नजरेने पाहणाऱ्यांना यापुढे ही फार मोठी चपराक मिळालेली आणि ती माझ्या मते. मी तुमचा मुद्दा पुढे घेऊन जातोय. मला असीमजींना विचारायचंय. असीमजी, मी येतो केशवजी तुमच्याकडे. एक जी जनभावना आहे ना, ती जनभावना निर्माण होण्यामागचं कारण काय? जर त्याला तिकडे केलं जातं, साधारणपणे सगळ्यांचा हा समज आहे की हे फेक असेल, तर मग अशा वेळी पेढे वाटले जातात, हे केलं जातं, आनंद व्यक्त केला जातो, लोक म्हणतात ही शिक्षा गरजेची आहे. काही कमेंट तर आमच्या खालून चालू आहेत, ते असं म्हणतात सामान्य माणसं की आयुष्यभर ती बळबळती जखम घेऊन ती मुलगी लहानाची मोठी झाली असती, तिला न्याय मिळाला नसता. आज त्यांना राधमाला शिक्षा झाली, तिला किमान न्याय तरी मिळालाय. न्यायालयांमध्ये आज हजारो केसेस आहेत. फास्ट ट्रॅक कोर्ट शब्दाचा बुडबुडा झालाय का? आपल्या न्याय व्यवस्थेचं अपयश आहे का? कधीतरी मान्य करावं लागेल का? आणि सगळ्या व्यवस्थेचं. असीम सर आणि तुम्ही पण आधी असीम सरांकडे. अशा भावना जसं व्यक्त होतात त्याच्यामध्ये न्याय व्यवस्थेचं अपयश नक्कीच आहे. पण न्याय व्यवस्थेचं अपयश आहे म्हणून आपण कायदा राक्षसी स्वरूपाचा आणायचा का, असं सगळ्यांना मान्य असेल. इथे बसलेल्या पेढे वाटणाऱ्या, पेढे खाणाऱ्या आणि आपल्या पक्षाची बाजू घेऊन या एन्काउंटरचं समर्थन करणाऱ्या सगळ्यांना मान्य असेल तर कायदा बदलून टाकावा. आता केंद्रामध्ये मोदी सरकार आहे, इथे पण आहे, पूर्ण कायदा बदलून टाका आणि अशा शिक्षा यायला पाहिजे आणि याचा विचार व्हायला पाहिजे अशा पद्धतीचा. साहेब आता बोलू तर द्या मला. अहो, एका 3.5 वर्षाच्या मुलीवर अत्याचार झालाय हो असीमजी. माझा वेळ संपलाय. गुणरत्न सदावर्तेजी, नेमकं काय करायला हवं? सामान्य माणसाला आज न्यायालयात असं वाटत नाहीये, न्यायालयातून न्याय व्हावा असं न वाटतं. आज जे झालं ते बरं झालं. लोक फास घेऊन रस्त्यावरती उतरतायत, याचा अर्थ काय? प्लीज. मी अत्यंत नम्रपणे उभं राहून आपल्या समक्ष सांगतो की ज्या हरामी माणसाला ज्या प्रकारे सेल्फ डिफेन्स मध्ये पोलिसांनी ढेर करून टाकलं, खरोखर त्या पोलिसांचं कौतुक केल्यासारखं आहे, त्या चिमुकल्यांना न्याय मिळाल्यासारखं आहे. पुढे जाऊन मी राज्य सरकारला सांगत आहे की सन्माननीय राज्य सरकार, माननीय रेवती मोहिते डेरे आणि त्यांच्या बेंचनी जे ओक साहेबांच्या जजमेंटच्या नंतर
स्वतः स्टॅट्युटरी जे प्रोव्हिजो आहेत त्या प्रोव्हिजोच्या वर जाऊन जे प्रकारे जे एक नवीन संहिता चालू केलेली आहे, ज्याच्यामध्ये डिरेक्शन न देता एक नवीन संहिता अंमलात आणण्याचा प्रयत्न केलेला आहे, तेव्हा राज्य सरकारने किंवा आमच्यासारखे किंवा आम्ही मुख्य न्यायमूर्तीकडे अर्ज करू की हे प्रकरण आता त्या बेंचकडे न जाता फुल बेंचकडे गेलं पाहिजे, कारण कायदा प्रिव्हेल झाला पाहिजे. कारण कायद्यामध्ये जर सांगितलं असेल की न्यायाधीशच इव्हिडन्स करतील, न्यायाधीशच चौकशी करतील, कारण हे कस्टोडियल डेथ जर मानलं गेलं असेल, त्यामुळं ह्या पुढे मला असं वाटतंय की राजकीय पक्षांनी ही समिती ती समिती, ही चौकशी ती चौकशी आणि गौरण घालणे म्हणून त्या काय नाव ते त्या सुषमा अंधारे आणि सुप्रिया सुळेंसारखं ते बंद करावं आणि माझ्या चिमुकल्या बहिणींना काही का असे ना एक 80 तरी न्याय मिळाला. ठीक आहे, मी शेवटची 30 सेकंद तुमच्याकडे मुद्दा उपस्थित केला जातो शक्ती कायद्याच्या संदर्भात, तो तरी येणार का? कारण गोळीनं उत्तर मिळू शकत नाही, विकृती गोळीने संपू शकत नाही, याच्यावर कुणाचंही दुमत असण्याचं कारण नाही. शेवटची नशीब मला तुम्ही चर्चेत आहे तुमच्या लक्षात आलं त्याबद्दल धन्यवाद. मुळात असं आहे की लक्षात घेतलं पाहिजे की याच महाराष्ट्राने महाविकास आघाडी सरकारमध्ये तो गृहमंत्री बघितलाय की एखाद्या महिलेवरती अत्याचार झाला तर सांगतो की ती महिला गरम होती म्हणून तिने घागरा काढून ठेवला होता. इतका लाजीरवाणा गृहमंत्री या महाराष्ट्राने महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळामध्ये बघितलाय आणि याच सरकारच्या काळामध्ये. आणि ती लोकभावनेतनं जे मगापासून चालू आहे ना, हे काय खरं म्हणजे हे दुर्दैवी प्रकार आहे की दोन्ही बाजूने बोलायचं. मी पुढचं सांगतो, समजा न्यायालयीन प्रक्रियेनं फाशी झाल्यानंतर सुद्धा त्या फाशी कशी अनावश्यक आहे, फाशीची शिक्षाच मुळात चुकीची आहे असं म्हणणारे सुद्धा या पद्धतीचे काही तथाकथित समाजवादी ढोंगी लोक या देशामध्ये आहेत. आपण त्या याच्याविषयी बघितलं लोकसभेत हल्ला झाला त्याच्या देशद्रोहाला वाचवताना. त्यामुळे या पद्धतीचं कुठल्याही बाजू झालं तरी आम्ही टीकाच करत राहणार, या व्यवस्थेच्या विरोधातच आम्ही उभे राहणार, ही कायद्याची भूमिका असते. आणि ही व्यवस्था बदलण्यासाठी पुढाकार घेणं गरजेचं आहे. सामान्य माणसाला न्याय मिळतोय ही भावना आणि त्या गुन्हेगारांच्या मनात वचक बसणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे. आजच्या चर्चेमध्ये माझा वेळ संपलेला आहे, पण आपण सगळेजण आलात, महत्त्वाचे मुद्दे मांडले, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. आपण प्रेक्षकांना विचारूया की राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न या सगळ्या निमित्तानं होतोय का? जनतेचं काय मत आहे? जनतेने आपला कौल दिलेला आहे. बडे मुद्देच्या माध्यमातून आपण सवाल विचारला, एन्काउंटरवर राजकीय पोळी भाजली जाते का? बघा जनतेचं काय म्हणणं आहे. 83% लोकांना वाटतंय होय, 17% लोक म्हणतायत नाही. पण राजकीय पोळी भाजण्याचा हा विषय नाही हे समजून घ्यायला हवं.